न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकार्यं यये कृते वर्धते एव नित्यं विद्याधनं सर्वधन प्रधानम्। अर्थात न चोरहार्यं, एक असं धन जे चोर करू शकत नाही, न राजहार्यं न च राजहार्यं, जे राजा जे आपल्याकडे असलेलं धन चोरून घेऊ शकत नाही, न भ्रातृभाज्यं म्हणजे हिस्से ज्याला म्हणतो आपण, आपला भाऊ सुद्धा ज्या धनामध्ये हिस्सा मागू शकत नाही आणि ज्या धनाचा यत्किंचितही भार आपल्या डोक्यावरती नसतो, अशा स्वरूपाचं जे धन आहे, जे कृते वर्धते एव नित्यम, ते धन पुन्हा जर कधी आपण खर्च केलं तर त्याची आपसूक वाढ होते, त्या धनाला म्हणतात विद्याधनं सर्वधन प्रधानम्। असं हे विद्याधन जे सर्व धनामध्ये प्रधान धन म्हणून आपण संबोधलेलं आहे। या कार्यक्रमाला आवर्जून आपल्याला एक गोष्ट सांगायची विषय वाटते की घरातील प्रत्येक व्यक्ती जर कधी शिकला तर आपल्याला प्रत्यक्षाने एक पिढी सुधारण्यासाठी सहकार्य लागू शकतं। शिक्षणावर केलेली एक छोटीशी गुंतवणूक कालांतराने त्याचा जो लाभांश आहे, त्याचा जो मोबदला आहे, तो आपल्याला भरभरून देत असते आणि हाच आपला जो वेळ आहे, जी गुंतवणूक आहे ती कुठे करावी, कशी करावी, कशा पद्धतीने करावी आणि ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी 10वी-12वी वर्गामध्ये यश संपादन केले त्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप सुद्धा द्यावी म्हणून आपल्याला आज या कार्यक्रमाला मान्यवर लाभलेला आहे। मी कार्यक्रमाला अध्यक्षांसहित संपूर्ण व्यासपीठाला विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करावं, माँ सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि कार्यक्रमाचा शुभारंभ करावा। तोपर्यंत वैदिक वेद मंत्रांचं पठण करते। कृपया हा पंखा बंद करा। हरि ओम समस्ते न इंद्रो दशरवाः समस्ते न भोगा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु देवता पादो देवता सूर्यो देवता चन्द्रमा देवता वरुणो देवता धरा देवता क्रिया देवता वरुणो देवता विश्वे देवा देवता बृहस्पतिर्देवतेन्द्रो देवता वरुणो देवता नन्दो दन्तुलो जानवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना तेवत्या जाभू सदा धरात्मी संवेदना धमन्यातल्या निराश या बल भेदण्याची आसते सामर्थ्य या शब्दाचा आणि अर्थ या जगण्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे। मान्यवरांचे आभार आणि वैदिकांचे सुद्धा देवमंत्रांच्या अत्यंत या मधुर वातावरणामध्ये आपल्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत। या ठिकाणी आपल्याला लाभलेल्या मान्यवरांसाठी या ठिकाणी शब्दसुमनांनी त्यांचं स्वागत करू इच्छितो। पुन्हा पाहता वाटली धन्यता, पुन्हा पाहता वाटली धन्यता, चला पाहुण्यांचे करू स्वागता, चला पाहुण्यांचे करू स्वागता। जणू आज या शारदा मंदिरी, जणू आज या शारदा मंदिरी अहो भाग्य की पात्रे श्रीहरी जरी सर्व संपन्नता नम्रता, चला पाहुण्यांचे करू स्वागता, चला पाहुण्यांचे करू स्वागता। करी घेऊनी सद्गुणांची फुले, करी घेऊनी सद्गुणांची फुले आणि ज्ञानवंता सदा तुझे मिळो आयु आरोग्य अभ्यागता, सर चला पाहुण्यांचे करू स्वागता, चला पाहुण्यांचे करू स्वागता। कुणी शब्दगंगा इथे वाहिली, कुणी शब्दगंगा इथे वाहिली, कुणी ज्ञान यज्ञ मळे अर्पिली, कुणी ज्ञान यज्ञ मळे अर्पिली, इथे अक्षरांना मिळे सार्थता, इथे अक्षरांना मिळे सार्थता, चला पाहुण्यांचे करू स्वागता, चला पाहुण्यांचे करू स्वागता। धन्यवाद। मान्यवरांचा या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत केल्यानंतर या आपल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्याकडे सादर करण्यासाठी श्रीनाथ रेदांग प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय किरणजी भाले यांनी आमंत्रित करतो। आदरणीय किरणजी भाले।
सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वंदे गुरुपरंपराम्। व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यमान गादीपती परमपूज्य श्री नाथसेवक आणि संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिवनगिरीकरजी महाराज, आदरणीय प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आदरणीय डॉक्टर बी चव्हाण सर, शिक्षण उपसंचालक महाराष्ट्र शासन, ज्ञानेश्वरी गुरुकुलचे संचालक आदरणीय न्यायाधीश सर आणि पोलीस उपनिरीक्षक नाशिक विभागाचे आदरणीय प्रवीणजी वाकडे सर व उपस्थित असलेले सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक हार्दिक त्यांचं अभिनंदन। श्रीनाथ वेदवेदांत प्रतिष्ठान ह्या प्रतिष्ठानची जी सुरुवात झाली ती म्हणजे एका शब्दात जर सांगायचं झालं तर सनातन संस्कृतीच्या वृद्धीसाठी, म्हणजे सनातन संस्कृतीच्या वृद्धीसाठी श्रीनाथ वेदांत प्रतिष्ठानची स्थापना झाली। आणि ह्या प्रतिष्ठानची स्थापना म्हणजे सगळे विज्ञान युगामध्ये वावरत असताना, कुठेतरी विज्ञान युगात वावरत असताना ज्ञानाची सुद्धा खूप आवश्यकता आहे आणि ही ज्ञानाची आवश्यकता आपल्या विद्यार्थ्यांना किंवा सगळ्यांना त्याची जाणीव व्हावी याच्याकरता श्रीनाथ वेदवेदांत प्रतिष्ठानची स्थापना झाली। म्हणजे सगळ्याच गोष्टीचा जर आपण विचार जर केला तर मनुष्य ह्या अर्वाचीन युगामध्ये अत्यंत सेक्युलरवादी होता आणि कुठेतरी आपल्या मूळ मातेशी, मूळ संस्कृतीशी तो त्याने पकड धरून राहिला पाहिजे आणि ती पकड धरूनच तो खूप मोठा झाला पाहिजे, हा विचार करून आम्ही हा श्रीनाथ वेदवेदांत प्रतिष्ठानची स्थापना केली। श्रीनाथ वेदवेदांत प्रतिष्ठानचा हा ह्या संस्थेचा सर आमचा पहिलाच कार्यक्रम, म्हणजे जेव्हापासून आमची स्थापना झाली तेव्हापासून हा पहिलाच कार्यक्रम आणि खरं हे संस्थेचं भाग्य आहे की तुम्ही आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून मिळाला। आणि ह्या संस्थेचं जे पुढचं जे कार्य आहे अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यामध्ये अनेक म्हणजे सनातन संस्कृतीला धरूनच हे कार्य पुढे होणार आहे। कारण आपलं जे वैश्विक जग जे आहे त्या वैश्विक जगाचा मुख्य जो पाया आहे तो वेद आहे। वेदांवर ही संस्कृती आधारलेली आहे आणि म्हणून ह्या वेदवाङ्मयाच्याच दृष्टीनं पुढचे ह्या श्रीनाथ वेदवेदांत प्रतिष्ठानचं कार्य होणार आहे। आणि जास्त वेळ घेणार नाही असा हे आमचं संस्थान पहिला कार्यक्रम आहे आणि पुनश्च एकदा सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि इथे मार्गदर्शन शब्द धन्यवाद खरेजी। अतिशय नवोदित अशी असलेली ही श्रीनाथ वेदवेदांत प्रतिष्ठानाची चळवळ यामध्ये सर्व जे संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना प्रत्येक वेळी मार्गदर्शन आणि प्रत्येक वेळी सात्विकता स्वतःसोबत ठेवून कार्य संपन्न कसं करायचं यावरती सतत होणारा विचार करून करणे, हीच ती सात्विकता, हेच ते सामर्थ्य, हीच ती उत्कटता, हेच ते समर्पण, हीच ती निष्ठा जी श्रीनाथ वेदवेदांत प्रतिष्ठानला सर्वांपेक्षा वेगळं बनवते। धन्यवाद किरणजी। आपण मान्यवरांच्या सत्कार आणि परिचयाकडे वळूया। आज आपल्याला लाभलेले अध्यक्ष आदरणीय परमपूजनीय श्री शिवनगिरीजी महाराज यांचं कार्यच बघायला गेलं तर अत्यंत उत्तम असं त्यांचं कार्य। क्लास 1 ऑफिसर पर्यंत त्यांची असलेली जी शैक्षणिक पात्रता होती त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःचा दर्जा सुद्धा या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि नवनाथांच्या सेवेमध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं। या उपरोक्त आणि आपल्याला सात्विकतेबरोबरच समाजामध्ये वावरत असताना सगळ्यात चांगल्या गोष्टी प्रदान करण्यासाठी सदैव तत्पर असलेलं सर्वांमधलं आपल्यात एक मुलगा आला छोटा, आणि मी महाराजांसोबतच आलो आज। नेमके महाराज गाडीचा दरवाजा उघडला, त्यांनी एकच पाय बाहेर ठेवलं तर त्या मुलाने त्यांच्या पाया पडल्या। म्हणजे स्वतःच जे सामर्थ्य आहे ते महाराजांनी पुन्हा एकदा असं सिद्ध केले। जोरदार टाळ्या एकदा महाराजांसाठी। आणि गुरु महाराजांचं पूजन, गुरु महाराजांचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय भास्करराव नाईक यांना या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी गुरुवार यांचं पूजन करावं। महाराजांना
शाल श्रीफळ आणि अन्य शिष्टाचाराने आपण महाराजांचं या ठिकाणी पूजन करणार आहोत. ध्यान मूलम गुरुर्मूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मोक्ष मूलम गुरुकृपा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. या जोरदार काळ्या महाराजांसाठी आणि आपल्याला या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान भूषवत असताना महाराज या ठिकाणी लाभले हे सर्व विद्यार्थ्यांचं श्रीनाथ वेद विधान प्रतिष्ठानचं अहोभाग्य म्हणावं लागेल. एका जोरदार काळ्या महाराजांसाठी त्यानंतर आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर श्री डी चव्हाण साहेब यांचा आपण थोडक्यात परिचय बघूया. सर शिक्षण संचालक नाशिक विभागामध्ये आज सध्या कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनामार्फत त्यांना ही पदवी या ठिकाणी लाभलेली असून त्या सरांचं प्राथमिक शिक्षण जे आहे जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक हे गणना येथील शाळेमध्ये पूर्ण झालेलं असून त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावरती जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून सर रुजू झाले. उत्तम वाक कौशल्य, उत्कटता, स्वतःच्या अंगी असलेले चांगले गुण आणि सतत काहीतरी नवीन करण्याची त्यांच्या अंगी असलेली उत्कटता या सर्व गोष्टींच्या आधारावरती सरांनी उपसंचालक पदापर्यंत स्वतःची मजल मारली आणि त्यानंतर सर आता सध्या अत्यंत महत्वाची जबाबदारी असलेलं उपसंचालक पद हे शिक्षण विभागाच्या नाशिक क्षेत्रामध्ये बजावत आहेत. सरांची कौटुंबिक परिस्थिती म्हणजे एकंदरीत त्यांचा प्रवास जर कधी आपण मागे वळून बघितला तर त्यांच्या घरातली कुटुंबातली जी परिस्थिती होती जेमतेम होती. आई वडील त्यांचे निरक्षर होते म्हणजे शिकलेले नसताना सुद्धा त्यांनी त्यांच्या मुलाला पुढे जाण्यासाठी पुन्हा पुन्हा त्यांनी आपल्या मुलाला आशीर्वाद दिले, पाठिंबा दिला, सहकार्य केलं आणि सरांचं संपूर्ण शिक्षण जे आहे ते त्यांच्या भावंडांनी पूर्ण केलं. त्यांच्या भावांसाठी एकदा सर्वप्रथम जोरदार मी आदरणीय सरांचं स्वागत करण्याची विनंती श्री किरणजी भाले यांना करतो. सरांनी कृपया सरांचं स्वागत करावं. किरणजी भाले श्रीनाथ वेद वेदांत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरणजी भाले सरांचं स्वागत करतायत. एकदा जोरदार काळ्या सरांसाठी हा शिष्टाचार करण्याचा भाग्य श्रीनाथ वेद वेदांत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरणजी भाले यांना लाभते. एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आज आहे ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने सर्वांपुढे एक मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त असलेलं स्वतःचं व्यक्तित्व घडवलं. जोरदार काळ्या धन्यवाद किरणजी. प्रभू पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेल्या श्री माननीय श्री प्रवीणजी वाकळे सर यांचा अल्पपरिचय आपल्याला थोडक्यात करून देतो. 2019 साली महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत अर्थात MPSCच्या परीक्षेमध्ये पोलीस अतिरिक्त पदाची निवड झाली. सरांचा प्रवास असं बघायला गेलं तर अत्यंत उत्कट अशा स्वरूपाचा आहे. सरांचं लामणगाव तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर येथील रहिवासी असलेल्या सरांचं 10वी पर्यंत शिक्षण टाकळी येथील राजेगाव या ठिकाणी संपन्न झालं. 12वीचं शिक्षण सरांनी घृष्णेश्वर महाविद्यालय खुलताबाद या ठिकाणी पूर्ण केलं. 2015 पासून सर UPSC परीक्षेची तयारी करत होते. त्याचप्रमाणे सरांनी 3 वर्ष शिक्षक म्हणून सुद्धा कार्य केलं. 2019च्या परीक्षेमध्ये सर उत्तीर्ण झाले आणि सरांची जी ट्रेनिंग आहे ज्याला आपण प्रशिक्षण म्हणतो महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक या ठिकाणी 1 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. असं आपल्याकडे एक व्यक्तिमत्व जे की अत्यंत कमी अशा वयामध्ये इतकी उंच भरारी घेते हे म्हटल्यानंतर त्यांची सुद्धा आपल्याला या ठिकाणी खातिरदारी त्यांचं या ठिकाणी कौतुक आणि त्यांचा सत्कार करणं यासाठी आपण बंधनकारक करतो. आदरणीय संस्थेचे सचिव श्री दीपकजी काळेसर यांना अशी विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करावा. आदरणीय दीपकजी काळेसर जोरदार काळा एका सरांसाठी. जोरदार काळा एका सरांसाठी सर्वांनी आपण स्वागत करतोय. धन्यवाद सर. त्यानंतर आपल्या गावात एक सदाबहार व्यक्तिमत्व सदैव आपल्यामध्ये वावरून सगळ्यांना आपलंसं करून घेणारं
माननीय प्राचार्य श्री अक्षय न्यायाधीश सर यांचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी कौतुक आणि या विशिष्ट मंचावरती त्यांनी स्वतःची सोडलेली कार्यक्रम सुरू होणे आधीची छाप याचं कौतुक करणं यासाठी आपण बंधनकारक आहोत. ज्ञानेश्वरी गुरुकुल या शाळेचे संचालक आदरणीय श्री न्यायाधीश सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी डॉक्टर पुजारी यांना करतो. कृपया त्यांनी सरांचं स्वागत करावं. अक्षयजी न्यायाधीश सर यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. त्यानंतर श्रीकांत सरोदे सर यांची अनुपस्थिती असल्यामुळे आपण त्यांना या ठिकाणी करतोय. सरांना आपण या ठिकाणी शक्य असेल तेव्हा आमंत्रित करूया. त्याचप्रमाणे माजी शिक्षक ज्येष्ठ नागरिक आदरणीय भास्करराव नाईक यांचा सत्कार करण्याची विनंती संतोष जोशी यांना करतो. त्यांनी कृपया या ज्येष्ठ नागरिकाचा सर्वांमध्ये स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या वेळोवेळी सर्वांना मार्गदर्शन करणाऱ्या आणि कितीतरी पिढ्या घडवलेल्या या माजी शिक्षकाचा सत्कार आपण करावा अशी त्यांना विनंती करतो. सेंट्रल साहेब सपत्नीक या आपला सर्वांमध्ये सर्वात तरुण असलेल्या दाम्पत्याचा आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत. जोरदार टाळ्या एकदा नायकांसाठी. या ठिकाणी सर्व मान्यवरांचा सत्कार आपण या ठिकाणी संपन्न केल्यानंतर आपल्या श्रीनाथ वेद वेदांग प्रतिष्ठान यासाठी 4 ओळी सर्वांना या ठिकाणी ऐकू इच्छितो. अगदीच न होती ते म्हणजे श्रीनाथ वेद वेदांग प्रतिष्ठान याचा संभाजीनगरचा अध्यक्ष मी आहे. किरणजी भाले दिवस रात्र आपण प्रयत्न करून समाजामध्ये काहीतरी नवीन घडवण्याचा सारखा प्रयत्न करत असतात. त्यांच्यासाठी 4 ओळी सुचल्या त्या सर्वांपुढे सादर करतो. आहे असं कि सूरज अभी डूबा नहीं अभी शाम होने दो. सूरज अभी डूबा नहीं अभी शाम होने दो. सफर खत्म अभी हुआ नहीं अभी आगाज तो होने दो. सफर खत्म अभी हुआ नहीं अभी आगाज तो होने दो. मुझे बदनाम करने के बहाने ढूंढते हैं लोग. मुझे बदनाम करने के बहाने ढूंढते हैं लोग. अरे मैं खुद ही हो जाऊंगा गुमनाम. मैं खुद ही हो जाऊंगा गुमनाम. पहले मेरा नाम तो होने दो. पहले मेरा नाम तो होने दो. धन्यवाद. या कार्यक्रमाला आपण रसग्रहण करण्यासाठी मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी त्यांच्या ज्ञानाच्या भांडारातून स्वतःसाठी काहीतरी उपयुक्त असं आपल्याला काढून घ्यायचंय. म्हणून या कार्यक्रमाचं प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी मी आदरणीय प्रमुख अतिथी श्री बी चव्हाण सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची जडणघडण आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करावं. आदरणीय चव्हाण सर. नमस्कार सर्वांना. नमस्कार नमस्कार. प्रतिसाद आला म्हणजे थोडस बोलायला बरं वाटतं. श्रीनाथ इको तर नाही येत ना, नाहीतर मला याची गरज नाहीये. माझी साऊंड सिस्टम ऑलरेडी डॉल्बी साऊंड सिस्टम आहे. श्रीनाथ वेद वेदांग प्रतिष्ठानच्या वतीनं शालांत माध्यमिक परीक्षा म्हणजे 10वी आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वी या
दोन्ही परीक्षेमध्ये ज्यांनी यश संपादन केलेलं आहे अशा लेकरांचं कौतुक करण्यासाठी मला वाटतं किरण सरांनी त्यांच्या सहकार्यांनी हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. दुसऱ्याचं कौतुक करण्यासाठी मन खूप मोठं लागतं. बऱ्याच वेळेस माणसं मनाची फार कद्रू असतात, म्हणजे फार संकुचित असतात. परंतु दुसऱ्याला मोठं म्हटल्यानं, दुसऱ्याचं कौतुक केल्यानं त्याच्या आयुष्यामध्ये खूप काही बदल होतात. आज ज्या लेकरांचं कौतुक आपण करणार आहोत त्या लेकरांच्या स्मृती संपुटामध्ये कायम स्वरूपी याची नोंद होईल की मी 10वी झाल्यानंतर, मी 12वी झाल्यानंतर माझ्या गावामध्ये माझं कुणी कौतुक केलं होतं. आणि आपल्या माणसांनी, आपल्या गावानं केलेलं कौतुक हे चिरकाल स्मृतीमध्ये साठवून ठेवलं जातं. म्हणून कौतुक करणं हे अत्यंत आवश्यक असतं. मी बऱ्याच वेळा सांगत असतो की आमच्या प्रशासनामध्ये, जे आमचं शासन जे आहे त्या शासनामध्ये 2 दुर्गुण असतात. त्यातला पहिला दुर्गुण आहे लॅक ऑफ ऍप्रिसिएशन आणि दुसरा दुर्गुण आहे लॅक ऑफ पनिशमेंट. जे आपल्याकडे असं आहे की जे चांगलं करतं त्याचं कोणी कौतुक करत नाही आणि जे वाईट करतं त्याला कोणी बोलत नाही. म्हणून जे चांगलं करतं त्याला ऍप्रिशिएट केलं पाहिजे आणि जे वाईट मार्गाने जातात, वाम मार्गाने जातात त्याला कुठेतरी टोकलं पाहिजे. हे दोन्ही मार्ग जर बरोबर चालले तर मला असं वाटतं की प्रशासन चांगल्या पद्धतीने चालतं. म्हणून या छोटेखानी अशा कार्यक्रमामध्ये श्रीनाथ वेद वेदांत प्रतिष्ठानचे जे काही सगळे पदाधिकारी आहेत त्यांचं आपण सगळ्यांनी कौतुक करूया टाळ्यावर. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लागलेले आदरणीय शिवनगिरीजी, आपल्या समोर एखादं आदर्श उदाहरण ठेवावं. आपल्यातूनच एखादा माणूस पुढे जाऊ शकतो, आपल्यातूनच एखादा माणूस मोठा होऊ शकतो, याच्यावर या विद्यार्थ्यांचा विश्वास बसावा याच्यासाठी प्रवीणजी वाकळे सर यांनी नुकतीच लोकसेवा आयोगाच्या मार्फत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून ते आता मला वाटतं ट्रेनी म्हणून नाशिकला आहेत, तेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. दुसरे विचारपीठावर उपस्थित असलेले माझे मित्र ज्ञानेश्वरी गुरुकुलचे संचालक अक्षयजी, ज्यांच्या आग्रहाखातर मला इथे यावं लागलं, ते आमचे जोशी सर, त्यांचे सगळे सहकारी, इथं ज्यांनी घवघवीत अशा प्रकारचं यश संपादन केलं ते सगळे माझे विद्यार्थी मित्र, पालक मित्र आणि गावकऱ्यांना. आत्ताच ज्यांनी सूत्रसंचालन करत होते त्यांनी सांगितलं की विद्या हे धन अतिशय महत्वाचं आहे. त्यांनी माझा परिचय करून देत असताना ते सांगितलं की विद्यार्थी मित्र, एक लक्षात ठेवा, मी तुमच्यासारखा, तुमच्यापेक्षाही अतिशय विदारक आणि विपरीत परिस्थितीमध्ये लहानचा मोठा झालो, पण माझं सौभाग्य असं आहे की मला आई वडील जरी निरक्षर होते तरी आपलं लेकरू शिकलं पाहिजे, आपला मुलगा शिकला पाहिजे यांच्यावर त्याची प्रगाढ अशा प्रकारची निष्ठा होती. आज अतिशय सांप्रदायिक विचाराचे आजही माझे आई वडील, मला असं वाटतं की नगरच्या पुढे गोडेगाव वगैरे कुठं आहेत तिथं वारकरी म्हणून ते पायी दिंडीमध्ये गेलेले आहेत. आणि म्हणून हा सात्विकपणा आहे, जो तो सात्विकपणा मला घरातूनच उपलब्ध झाला होता. आणि म्हणून परिस्थिती कितीही विपरीत असू द्या, जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुमचं जे काही ध्येय आहे ते ध्येय जर मला वाटतं निश्चित केलं, कारण लक्ष्य ओझल ना होणे पाए कदम मिलाकर चल,
सफलता तुम्हारे चरण चुमेगी, आज नहीं तो कल. आज ना उद्या यश हे तुमच्या पायाशी लोळण घालणार आहे. फक्त तुमची कठोर मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे, तुमचा तेवढा दृढ संकल्प असला पाहिजे. आणि म्हणून मी 8वी 9वी 10वी म्हणजे फुल पॅन्ट सुद्धा 10वी पर्यंत नव्हती. खूप पलीकडचा काळ होता अशातली गोष्ट नाही. 88 89 90 मध्ये 4 किलोमीटर पायी जात मी माझ्या गावातून पायी जायचो आणि पायी यायचो. आम्ही शेतातच राहायचो. सुदैवाने त्या काळामध्ये टीव्ही नवीनच आला होता, परंतु शेतात राहत असल्यामुळे टीव्ही काय बाकीच्या ज्या काही जुजबी गरजा होत्या त्या सुद्धा पूर्ण होत नव्हत्या. म्हणून टीव्ही हा जो मॅडबॉक्स आहे तो घरात नव्हताच कधी. आणि म्हणून हे करत असताना मी याच्यासाठी सांगतोय की सूत्रसंचालन करत असताना सांगितलं की शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. शिक्षणाने माझी उंचावेल मान, होईल सन्मान आयुष्याचा, शिकूनी मिळणार जगण्याचं बळ, वेदनेची नाळ कापणार. तुमच्या आयुष्यातल्या व्यथा वेदना जर समूळ नष्ट करायची असेल, तुमच्या आयुष्यातलं दुःख जर समूळ नष्ट करायचं असेल, तुमच्या आयुष्यातलं दारिद्र्य जर कायमचं नष्ट करायचं असेल, तर त्याच्यावर एकच उपाय आहे आणि ते आहे शिक्षण. म्हणून हे शिक्षण, आजच्या शिक्षणाचं उद्दिष्ट असं आहे की एज्युकेशन फॉर ऑल, चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन, जॉयफुल एज्युकेशन अँड क्वालिटी एज्युकेशन. हे शिक्षण सगळ्यांना मिळणं म्हणजे दर्जेदार शिक्षण प्रत्येकाला मिळावं. आणि म्हणून आपल्या आई वडिलांनी, इथं बऱ्याच आया बसलेल्या आहेत, त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपलं जे काही लेकरू आहे त्या लेकराला आपल्याला तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपणं अत्यंत आवश्यक आहे. आजकालचं युग तर फेसबुकचं युग आहे, ट्विटरचं युग आहे, गुगलचं युग आहे. आणि याच्यामधून, या सगळ्यामधून जर लेकराला सावरायचं असेल तर लेकराला जपणं खूप महत्वाचं आहे. लेकराला कसं जपावं याच्याविषयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका ठिकाणी असं म्हणतात, जे लेकराची काय काळजी घ्यायची, आयांसाठी सांगतोय मी, लेकराची काय काळजी घ्यायची. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की मुलगा अभ्यासा लागला, जर मुलगा अभ्यास करायला लागला तर मुलगा अभ्यासा लागला, सात्विक खाणे द्यावे त्याला, खारट आंबट तिखट मसाला देऊ नये भोजनी, साधे ताजे अन्न द्यावे, वेळेवर झोपवावे, वेळेवर जागवावे, झोपता जागता जवळी नसावे, स्पर्शणारे कोणी. आता तर मला सांगा, ही जी मुलं आहेत ज्यांचा सत्कार करायचे किंवा दुसरे काही मुलं इथं मुली बऱ्यापैकी आहेत, मला एक सांगा, तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, सगळ्यांनी माझ्याकडे बघायचं. प्रश्न विचारतो म्हटलं की बरेच जण मान खाली घालतात. जो मान खाली घालत त्याला पहिलं विचार, कारण मी शिक्षण अधिकारी, मला तुम्हाला जे शिकवतात त्यांना मी शिकवतो. आणि अजून एक सांगतो की आपण जे काही म्हणतो ना की आजकाल बेरोजगारी खूप वाढली आहे, नोकऱ्या भेटत नाहीयेत. न्यायाधीश सर, मी तुम्हाला सांगतो की मी पहिल्यांदा BSc BEd म्हणून माध्यमिक शिक्षक म्हणून लागलो. अभ्यास चालू होता, तयारी चालू होती, त्या नोकरीचा राजीनामा दिला आणि मी शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून लागलो. अभ्यास चालूच होता, तयारी चालूच होती. शिक्षण विस्तार अधिकारी पदाचा राजीनामा दिला आणि मग मी उपशिक्षण अधिकारी म्हणून नोकरीला लागलो. अभ्यासात जो व्यासंग होता त्याची जी आस होती ती थांबत नव्हती, अभ्यास सातत्याने चालूच होता. मी उपशिक्षण अधिकारी पदाचाही राजीनामा दिला आणि मी 2013 मध्ये MPSC कडून शिक्षण अधिकारी म्हणून माझं क्लास 1 म्हणून सिलेक्शन झालं. आणि याच्यानंतर खासगी ज्या काही मोठ्या मोठ्या कंपनीतल्या ज्या काही नोकऱ्या आहेत, 2-4 नोकऱ्या इंटरव्ह्यू देऊन सोडून दिल्या. मी आताही सांगतो तुम्हाला
कदाचित जोशी गुरुजींना माहिती असेल की मी शेतामध्ये, हे याच्यासाठी सांगतो, मी आत्मप्रौढी म्हणून सांगत नाही, माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही, हे याच्यासाठी सांगतो की हेही होऊ शकतं, याच्यावर तुमचा श्रद्धा बसावी, याच्यावर तुमचा विश्वास बसावा, याच्यासाठी सांगतो. मी पत्राच्या घरामध्ये, कुडाच्या छपरामध्ये 10वी पर्यंत राहिलो, परंतु जो व्यासंग होता, जो अभ्यास होता, माझं एज्युकेशन जे आहे, मी BSc, MSc, MAd, MPhil, नेट, सेट आणि PhD एवढ्या सगळ्या डिग्र्या माझ्या. एज्युकेशन मध्ये मी डॉक्टरेट केलंय. मुंबईमध्ये मी 5 वर्ष डेप्युटी डायरेक्टर म्हणून होतो आणि मुंबईमध्ये ज्या काही महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या ज्या काही रात्रशाळा आहेत, त्या रात्रशाळेवर मी PhD केलेली आहे. आणि म्हणून म्हणजे शिक्षण जर असेल आपली, याच्यासाठी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्हाला काही करता येतं. शिक्षण घेण्यापासून तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. मी तुम्हाला विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारणार होतो. मला एक सांगा, तुम्हाला देश आवडतो का उपदेश आवडतो? जोरात सांगा. देश आवडतो ना, उपदेश नाही आवडत. बसू खाली मी? नाही बोलायचं, तुम्हीच म्हटले. बऱ्याच वेळेस असं होतं की पोरं समोर आले की त्यांना उपदेश दोष सातत्यानं सुरू होतं आणि बऱ्याच वेळेस पोरांच्या मनाची अवस्था अशी होती ना, तर हे उपदेश करणं किंवा हे तुमचं कीर्तन जे आहे ते थांबवा, आता आम्हाला काय करायचं ते आम्ही करू. आणि म्हणून विद्यार्थी मित्र, एक लक्षात ठेवा, देश हा कायम प्रथम प्राधान्यानं आपल्या अग्रस्थानी असला पाहिजे. कारण जयाच्या शिरी केशरी रंग शोभे. तिरंगा माहितीये सगळ्यांना? सगळ्यांना माहितीये. वरचा कलर कुठला असतो? केशरी असतो. दुसरा कलर, दुसरा पांढरा असतो आणि खालचा हिरवा असतो. जयाच्या शिरी केशरी रंग शोभे, दुजा पाहता पांढरा चित्त लोभे, तिजा तो हरित शांती देई मनाला, सदा राहू द्याऊ चित्ती तिरंगी ध्वजाला. हा जो तिरंगा आहे ना, कुठेही गेलं तर तो आपल्या इथं असला पाहिजे, आपल्या मर्मस्थानी असला पाहिजे, तो कायम स्मरणात असला पाहिजे. बऱ्याच वेळेस विदा सावरकर जेव्हा त्यांना ती शिक्षा झाली होती, त्यांचं ते सगळं जगत विख्यात अशा प्रकारचं गीत तुम्हाला माहितीये, ने मजसी ने परत मातृभूमीला. परंतु आता फॉरेनचा व्हिसा भेटत नाही म्हणून पोरं रडत बसतात, आया पण रडतात, बाप पण रडतात. आता उलट झालंय, बाहेर जाण्यासाठी रडतात, ते देशात येण्यासाठी रडत होते. म्हणून मित्र, हरकत नाही आहे, कारण हे WWW चं युग आहे. WWW चा लॉंग फॉर्म कोण सांगतो सांगा मला? फक्त दोघांचे तिघांचे हात वर आहेत, चौघांचे 5 6 7. तू सांग दीदी. हा, वर्ल्ड वाईड वेब. तुझं नाव सांग बेटा. हर्षा जयस्वाल. सगळ्यांनी हर्षासाठी हर्षोल्लास. हर्षा छान नाव आहे बेटा. तर WWW चं तिने सांगितलेला अर्थ बरोबर आहे की वर्ल्ड वाईड वेब. परंतु बऱ्याच वेळेस मी विद्यार्थ्यांना सांगतो की WWW चा अर्थ जो आहे आता की वर्ल्ड विदाउट वॉल झालेला आहे. जग हे बिनबिंदीचं झालेलं आहे. आपले आदरणीय प्रधानमंत्री सकाळी जर्मनीला गेले, जर्मनीला उतरले, तिथं त्यांचं स्वागत झालं, ते आपण लाईव्ह पाहत होतो. याच्यामध्ये कुठे जगाच्या भिंती सगळ्या ज्या काही त्या विरघळून गेलेल्या आहेत. आणि म्हणून हे जे काही युग आहे, या युगामध्ये काही जरी असलं तरी आपला जो काही व्यासंग आहे तो व्यासंग आपण टिकवला पाहिजे. आणि म्हणून सगळ्या आई आणि वडील यांना माझी कळकळीची विनंती आहे
की विद्यार्थ्याचा व्यासंग वाढण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी 10वी उत्तीर्ण होण्याच्या अगोदर बऱ्याच ज्या काही कथा कादंबऱ्या होत्या त्या मी बऱ्याच अगोदरच 10वीच्या अगोदरच वाचून काढल्या होत्या. आता बऱ्याच वेळेस विचारतो, मी विद्यार्थ्यांना विचारतो, तुम्हाला सांगितलं की मी शिक्षणाधिकारी म्हणजे शिक्षकांनाही मी त्यांची पण परीक्षा घेत असतो, त्यांनाही विचारत असतो की पोरांना विचारलं कुठलं बुक वाचतात, पोरं सांगतात फेसबुक. बुक कुठलं तर म्हणे फेसबुक. आणि शिक्षकांना जेव्हा विचारतो कुठलं बुक वाचतात तर म्हणे पासबुक. जे फेसबुक आणि पासबुक यांच्या पलीकडे सुद्धा काही बुक आहेत जी आपण वाचली पाहिजेत. कारण पुस्तकानं मस्तक सुधारतं आणि ज्याचं मस्तक सुधारलेलं असतं तो कुणासमोर नतमस्तक होत नाही, कुणाचा हस्तक होत नाही. म्हणून पुस्तक वाचलं पाहिजे ही धारणा प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये येणं अत्यंत गरजेचे. त्याच्यासाठी वाचन अत्यंत आवश्यक आहे, त्याच्यासाठी ग्रंथप्रेम अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की फेसबुक, पासबुक, व्हॉट्सअप याच्या पलीकडे सुद्धा जाऊन आपला जसे वाचनाचा व्यासंग आहे विद्यार्थी मित्र, तो वाचनाचा व्यासंग आपण वाढवलेला पाहिजे, आपण वाढवला पाहिजे. कारण ग्रंथ जयांच्या हाती, ग्रंथ जयांचे साथी, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. ग्रंथ जयांचे साथी, ग्रंथ जयांच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. या ग्रंथाच्या तेजामधून जन्मा येते क्रांती. ग्रंथ शिकविते माणुसकी आणि ग्रंथ शिकविते शांती. उदास जीवा धीर देवी पुढे घेऊन जाती. ग्रंथ जयांचे हाती, ग्रंथ जयांचे साथी, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. आयुष्यामध्ये क्रांती आणि शांती ही पुस्तकामधून जन्माला येते. म्हणून पुस्तक विद्यार्थी मित्र हो वाचली पाहिजे. वाचाल ना पुस्तकं? नक्की. कुठली वाचाल? कुठली वाचाल? पुस्तक सुद्धा आता, कारण पुस्तक असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात की अंगामध्ये एखादा फाटका सदरा असला तरी चालेल, परंतु हातामध्ये एखादं चांगलं पुस्तक असलं पाहिजे. म्हणून पुस्तक वाचणं खूप अत्यंत आवश्यक आहे. पुस्तकानं जी प्रगल्भता येते ती येणं खूप गरजेची आहे. पुस्तक तुमचा मित्र होणं खूप गरजेचं आहे. म्हणून पुस्तक वाचत राहा. तुमचं जे काही नॉलेज आहे ते नॉलेज होत राहील किंवा तुम्ही ज्ञान घेत राहाल, तुम्ही शिकत राहाल. कारण शिकत असताना वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे वाचन हा व्यासंग आपल्याला लागेल. कुठला का होईना एखादा चांगला छंद असला पाहिजे. तो छंद तुम्हाला जेव्हा जेव्हाही अडचणी येतील, जेव्हा जेव्हाही तुम्हाला एकटं वाटेल, तेव्हा तुमच्या मनाला उभारी देण्याचं काम तुमच्या ज्या काही हॉबीज आहेत, जे काही छंद आहेत, ते छंद देणं, त्याला प्रोत्साहन देणं, त्याला मोठं करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून विद्यार्थी मित्र हो पुस्तक वाचत राहा. हे जे काही व्हॉट्सअप आहेत किंवा बाकीचं जे काही ट्विटर आहेत, फेसबुक आहेत, टेलिग्राम आहेत, अजून काय आहे? इंस्टाग्राम आहेत, अजून शेअर चॅट आहेत, स्नॅपचॅट आहेत, गुगल आहेत. याच्या सोबत आता बऱ्याच वेळेस तुम्हाला माहिती नसेल की स्टोरीटेल नावाचं एक ऍप आहे. हर्षाला माहिती आहे, माहिती आहे ना? स्टोरीटेल असं आहे की सगळी जेवढी काही चांगली चांगली पुस्तकं आहेत त्या पुस्तकाला मराठीत चांगल्यात चांगला, जसं काल परवा जे प्रदीप भिडे बातम्या वाचायचे, ज्यांचं निधन झालं, ज्यांचा आवाज ऐकला आमच्या काळामध्ये की आम्हाला असं वाटायचं की प्रदीप भिडे आपल्याला बातम्या देत आहेत. तर ते जे काही प्रदीप भिडे आहेत अशा चांगल्या चांगल्या माणसाच्या आवाजामध्ये
त्याला ऑडिओ केलेलं आहे. जर तुम्हाला वाचायचा कंटाळा येत असेल तर चांगली पुस्तकं ही स्टोरीटेल ॲपवर सुद्धा उपलब्ध आहेत. आणि म्हणून ती जी काही आहेत, कारण आताचं जे काही युग आहे हे सगळं WWWचं युग आहे. या युगामध्ये आपल्या ज्या काही आवडीनिवडी आहेत, मी बऱ्याच वेळा सांगत असतो विद्यार्थ्यांना की आजकाल तुम्ही एक भजन ऐकलं असेल. भजन माहिती आहे तुम्हाला? बोला विद्यार्थी, बोला सगळे. हरे राम माहिती आहे? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. मी तुम्हाला एक आधुनिक भजन सांगतो. .com माहिती आहे? .com माहिती आहे का सगळ्यांना? माहिती आहे. मग माझा एक कवी मित्र आहे जालन्याचा, तो त्याचं भजन आहे, आधुनिक भजन आहे. हरे डॉट हरे 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 डॉट हरे 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 कॉम हरे 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 डॉट हरे हरे कॉम हरे हरे. ईमेल करोति संवादम. ईमेल माहिती आहे? जीमेल माहिती आहे? याहू माहिती आहे? ईमेल करोति संवादम .com मनरंगता व्हायरस बुद्धी विनाशाय. email.com. नमस्ते. email.com. म्हणून हे जे काही आधुनिक भजन आहे, तुम्ही संगणकामध्ये प्रावीण्य मिळवा, त्याचा व्यासंग वाढवा, पण त्याच्यातल्या ज्या काही वाईट बाजू आहेत त्या वाईट बाजू तुम्ही सोडून द्याल अशी अपेक्षा मी इथं व्यक्त करतो. खरं म्हणजे किरण सर, त्याच्यानंतर जोशी सर यांचा आग्रह होता म्हणून मला खरं म्हणजे इथं अगत्यानं यावं लागलं. मला आजच म्हणजे मी जनरली गुरुवारीच आपलं रविवारीच नाशिकला दुपारून जात असतो, सोमवारी सकाळी ड्युटी असते आणि मग काही जरी असलं तर ड्युटी फर्स्ट म्हणून रात्री जाऊन सकाळी आपलं 9 वाजता आपल्या कामाला, कारण नाशिक जो काही रिजन आहे बराचसा मोठा आहे, सोमवारचा दिवस असतो, बरेचसे व्हिजिटर्स असतात सकाळी, कारण नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार हा सगळा जो काही शिक्षणाचा विभाग आहे त्याचं काही कर्मधर्म संयोगाने माझ्या आईवडिलांच्या पुण्याईनं त्याचं नेतृत्व करण्याचं मला संधी मिळाली आहे. आणि म्हणून खुर्चीवर बसलं असता प्रत्येकाला न्याय देण्याच्या भूमिकेतून आपण असलं पाहिजे, याच्यासाठी सातत्यानं मी काम करत असतो. विद्यार्थी मित्र, तुम्ही 10वी आणि 12वीच्या परीक्षामध्ये जे काही गुण संपादन केलं, जे काही यश आहे, हे जे काही मार्क आहे विद्यार्थी मित्र हो, ही सूज आहे. तुम्ही काल परवा ऐकलंही असेल की एक कलेक्टर आहे, त्यांनी 10वी मध्ये इंग्रजीमध्ये किंवा बाकीच्या विषयामध्ये त्याची मार्क 34-35 एवढीच होती, परंतु तो IAS झाला, भारतीय प्रशासन सेवेमध्ये गेला. म्हणून गुण इट डझंट मॅटर, मार्क डझंट मॅटर. तुमच्यामध्ये जी काही क्रिटिकल जी काही थिंकिंग आहे, तुमचा जो काही सारासार विचार आहे, तुमचा जो काही सत्सद विवेक आहे, तो विवेक प्रत्येक गोष्टी मागे कार्यकारण भाव असतो. ही गोष्ट का घडते हे जाणून घेण्यासाठीची जी काही उत्सुकता आहे, जी क्युरिओसिटी आहे, ती क्युरिओसिटी तुमच्याकडे असली पाहिजे. आणि वाचत असताना नुसतं गोकळपट्टी न करता ते समजून उमजून वाचलं पाहिजे. प्रॅक्टिकलवर जास्त तुम्ही प्रात्यक्षिक आहेत, तुमची नजर ही नेहमी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथडनं पुढे गेली पाहिजे. तुमचा स्वभाव कसा झाला पाहिजे. एखादी समस्या जर उभी राहिली, ती वाचनाची असेल किंवा आयुष्यातली असेल, तर त्या समस्येकडं ती कशी सोडवायची, ही समस्या का उभी राहिली, हिचा मूळ कारण काय आहे, आणि तो कार्यकारण भाव जर तुम्हाला सोडवता आला तर आयुष्यातली सगळी जी काही गणित आहे ती गणित तुम्हाला आपोआप सोडवता येतील अशी अपेक्षा मी तुम्हाला इथं या निमित्तानं व्यक्त करतो. मी जे काही यश संपादन केलं त्याबद्दल तुमचं कौतुक आणि तुमच्या आईवडिलांचं कौतुक. पण विद्यार्थी मित्र, हा पहिला टप्पा आहे 10वी 12वीचा, इथं थांबू नका. अजून म्हणजे खूप पुढे जायचंय आपल्याला.
जसं जसं पुढे जाल तुम्ही एक एक पायरी जशी वर जाल तशा खूप स्पर्धा पण आहे आणि या स्पर्धेमधून आपण सगळ्यापेक्षा वेगळं आहोत. तुम्हाला एक वेगळी आयडेंटिटी, तुम्हाला एक आयडेंटिटी वेगळी ओळख निर्माण होणं गरजेचं. तुम्हाला जसं वाकडे सर इथे आहेत त्यांना एक वेगळी आयडेंटिटी आता अभ्यासात मिळून दिली आहे. ही ओळख प्रत्येकाला मिळणं गरजेचं. जोपर्यंत चमत्कार नाही तोपर्यंत नमस्कार नाही. तुम्ही सगळ्यासारखे 10वी झाले, सगळ्यासारखे 12वी झाले, ग्रॅज्युएट होणारे लाखो करोड आहेत, त्यांच्यासारखे ग्रॅज्युएट झाले त्याला काही अर्थ नाही. नव्या वाटात उघडणं, सगळे जातात त्या वाटेत न जाता वेगळा मार्ग स्वीकारणं, वेगळ्या वाटेनं जाणं आणि आपण जातो तीच वैवाट करणं, ही हिंमत तुमच्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तुमची ओळख एकच उदाहरण मी तुम्हाला स्वामी विवेकानंदाचं सांगतो आणि मग मी सांगणारे आपल्याला घेणार. स्वामी विवेकानंद तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. कोणाला माहिती आहे हात वर करा, प्रश्न नाही विचारणार. सगळ्यांना स्वामी विवेकानंद सगळ्यांना माहिती आहे. स्वामी विवेकानंद 1893 मध्ये शिकागोला गेले होते. शिकागोला गेल्यानंतर बरीच वर्ष ती बाहेरच्या देशामध्ये राहिली आणि बाहेरच्या देशामधून जेव्हा ती परत भारतामध्ये यायला निघाले तेव्हा एक महिला होती, एक विदुषी होती. तिनं स्वामी विवेकानंदांना विचारलं की स्वामीजी, इतके दिवस तुम्ही अनेक वर्ष तुम्ही आमच्या देशामध्ये राहिले, सुधारलेल्या पुढारलेल्या देशामध्ये राहिले, आता पुन्हा तुम्हाला तुमच्या त्या गरीब तपल्लक दारिद्र्य देशाकडे जाताना तुम्हाला काय वाटतं? तेव्हा स्वामीजी त्या सगळ्यांना सांगितलं होतं, त्या विदुषीला सांगितलं होतं, The soil of India is heaven to me. म्हणजे भारत येण्यापूर्वी मला इथं प्रिय होता, तो आजही प्रिय आहे. आणि जेव्हा मी जाईल ना तेव्हा मातृभूमीची जी काही गोड आहे, मातृभूमीची जी काही माती आहे ती मला स्वर्गापेक्षाही प्रिय असणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मातृभूमीवरचं प्रेम तुम्ही करू नका. आणि विवेकानंदांना आयडेंटिटी कशी मिळाली त्याचंही तुम्हाला मी उदाहरण सांगतो की स्वामीजी जेव्हा त्या शिकागोला गेले होते तेव्हा भारतीयांसारखा त्यांचा स्वभाव नेहमी आला. आपण नेहमी लिथार्जिक असतो, आपण नेहमी आळसी असतो, तसे विवेकानंद जायचं आहे ना जाऊ, तेव्हा तरी जाऊ. परंतु तिथं जाण्याची जी काही पोहोचण्याची तारीख होती ती तारीख स्वामी विवेकानंदाची कळून गेली. आणि तिथं गेल्यानंतर जेव्हा स्वामीजीच्या लक्षात आलं की आता तारीख तर कळली आहे, मग आता काय करायचं, ते त्या शहरामध्ये आजूबाजूला सगळीकडे फिरत होते. त्यांना कुणीही प्रवेश देत नव्हतं, त्यांना कुणीही घरात घेत नव्हतं. आणि स्वामीजीकडे जे काही पैसे होते ते पैसे सुद्धा सगळे संपले होते. आता स्वामीजी विचार करायला लागले की आपण आपल्या परत आता भारतात गेल्याशिवाय काही खरं नाही, आपल्याला या सर्व धर्म परिषदेमध्ये आपल्याला प्रवेश मिळणार नाही. हे नक्की झालं होतं. कारण ज्या हॉटेलच्या समोर जायचे त्या हॉटेलच्या समोर बोर्ड लावलेला असायचा, डॉग्स अँड इंडियन्स आर फॉरबिडन टू एंटर. भारतीयांना आणि कुत्र्यांना इथं प्रवेश निषिद्ध आहे, अशा प्रकारचे बोर्ड तिथं होते. परंतु एक राईट नावाचे एक बंधू त्यांना भेटले. त्यांनी स्वामी विवेकानंदांना ऐकलं, त्यांचं नॉलेज, त्यांची जी काही त्याच्यावरचा जो व्यासंग होता तो ऐकला. आणि त्यांनी मग त्या शिकागोच्या सर्व धर्म परिषदेच्या लोकांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं होतं, हिअर इज अ मॅन who is more learned than all learned professors put together. तिथं जेवढे काही तुम्ही सगळे गोळा केले त्या सगळ्याचा जो काही व्यासंग आहे तो व्यासंग याच्या पासंगालाही पुरणार नाही. एवढा मोठा महान माणूस इथं आलेला आहे आणि त्याला जर तुम्ही ऐकले नाही तर तुम्ही करंटे ठराल. असं जेव्हा सांगितलं गेलं, त्या माणसानं जेव्हा त्यांची शिफारस केली शिकागो मधल्या त्या प्राध्यापकांनी, तेव्हा स्वामीजींना तिथं प्रवेश मिळाला. आणि तो दिवस मग 1893चा सगळ्यांना माहिती आहे. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, अमेरिकेतल्या माझ्या बंधू भगिनींनो, या वाक्यानं जो स्वामी विवेकानंद म्हणून त्यांना ओळख दिली
आणि मग सगळ्या जगाने त्यांना डोक्यावर घेतलं, डोक्यावर घेऊन सारं जग तेव्हा नाचलं. पण केव्हा? जेव्हा त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलं तेव्हा. म्हणून विद्यार्थी मित्र, तुमचं कर्तृत्व तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे. ते करण्यासाठी जी काही मेहनत आहे ती मेहनत आपण घ्याल अशी अपेक्षा इथे व्यक्त करतो. पुन्हा नाथ वेदांग प्रतिष्ठान जे आहेत त्यांनी मला इथं बोलवलं आपल्याशी बोलण्याची, कारण बोलणं हे माझं कामच आहे. विद्यार्थ्यांशी बोलणं मला खूप आवडतं आणि शिक्षकांशी बोलायला पण मला आवडतं. म्हणून त्यांनी बोलवलं, त्यांचेही मी इथं ऋण व्यक्त करतो, विचारपीठाचे ऋण व्यक्त करतो आणि आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांमध्ये एक ऊर्जेस्वर असं वातावरण निर्माण केलंय, ज्यामध्ये सर नेहमी सांगत आले त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा आपण स्वतःशी असलेला ध्यास जो आहे तो ध्यास आपल्याला नक्कीच यशाकडे घेऊन जातो. स्वतःशी आपण प्रामाणिक असलं की जगातली प्रत्येक गोष्ट आपल्याला यश संपादन केल्याशिवाय माघारी परतू देत नाही. सरांचं अमूल्य मार्गदर्शन हे या सर्व विद्यार्थ्यांना लाभलं. या सरांच्या अमोघ वाणीतून सर्व विद्यार्थ्यांनी हे जे रसग्रहण केलंय त्याचा फायदा विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी नक्कीच होणार. सरांचे परत एकदा मनपूर्वक धन्यवाद. जोरदार टाळ्या करण्यासाठी. त्यानंतर मी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी करिअर या विषयावरती सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी आणि कुठेतरी आपल्या मनामध्ये असलेले भाव जिथे आपल्याला असं वाटतं की मी हे करू नेमकं की ते करू नेमकं, या सगळ्या आपल्या नकारात्मक असलेल्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आदरणीय अक्षयजी न्यायाधीश सर यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो. सरांना त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे वेळ थोडा कमी असल्यामुळे आपण मार्गदर्शन तर घेणारच आहोत, पण पूर्वी आपण आपला प्रमुख कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सत्काराकडे वळूया. मी सहकार्याने विनंती करतो की सत्कारासाठी आवश्यक सगळ्या गोष्टींची कृपया पूर्तता करावी. सर्वप्रथम आपण सत्काराकडे वळत असताना पहिले विद्यार्थी जिचा आपण सत्कार करणार आहोत विनंती करतो. विद्यार्थिनीला प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण या विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहोत. सुलभ असा संवाद तिचा या ठिकाणी सरांसोबत होतोय. विद्यार्थिनीला पुढील वाटचालीसाठी आणि शुभेच्छा. पुढील विद्यार्थी राधा रमेश विसार. जोरदार टाळ्या त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सर या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रदान करणार आहेत. विसार विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार सरांनी करावा अशी सरांना विनंती करतो. पुढील विद्यार्थी केतकी श्रीकांत सोडे. पुढच्या महिन्यात कृपया एका गोष्टीची सर्वांनी नोंद घ्या. आपल्या मान्यवरांना थोडासा अल्पकाळ आहे, कमी वेळामध्ये त्यांना बराच लांबचा प्रवास करायचा आहे, म्हणून आपण विद्यार्थ्यांच्या सत्कारांना पूर्णत्वाचा स्पर्श करतोय. जोरदार टाळ्या त्या विद्यार्थ्यांसाठी. पुढील विद्यार्थी केतकी श्रीकांत सोडे विद्यार्थिनीने सत्कारासाठी पुढे यायचे. त्या पुढील विद्यार्थी ओंकार देशपांडे. ओंकारजी कृपया समोर यायचे सत्कार स्वीकारण्यासाठी. 12वी वर्गामध्ये उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या ठिकाणी सत्कार करत आहोत. पुढील विद्यार्थी गोपाळ कैलास दुतोंडे. विद्यार्थ्यांनी कृपया समोर यायचे. पुढील विद्यार्थी ऋचा गंगाधर दुतोंडे. नंतर चेंज करून घ्या. पुढील विद्यार्थी वैशाली संतोष चव्हाण. जवळ बघा. इकडे बघा. हा हे पण कोणाचा मोमेंटो चेंज झाला ना नावानुसार नंतर बदलून घ्यायचं. हा इकडे बघा.
एका जोरदार टाळ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या काळामध्ये तुम्ही अतिशय उत्तुंग असे श्रमदान केले आणि मान्यवरांच्या हातून त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना अनेक शुभेच्छा. पुढील विद्यार्थी वैशाली संतोष चव्हाण. म्हणजे नेव्ही मध्ये गेलो. विद्यार्थ्यांचे पालक असतील तर त्यांनी पण त्यांच्यासोबत घ्यायचं. काय करायचं सर? काय नाव तुझं? हाँ एक लोक हाँ इकडे बघा. बारावी वर्गात उत्कृष्ट संपादन करणारे विद्यार्थी हाँ इकडे बघ भैया. राजमुकुल या विद्यार्थ्यांचा सुद्धा आपल्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सार्थक यांनी कृपया समोर यायचे. अमूल्य मार्गदर्शन या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना लाभते. ऋतुजा गंगाधर तोंडे. ऋतुजा गंगाधर तोंडे या विद्यार्थ्यांना पुढे यायचे. वैशाली संतोष चव्हाण विद्यार्थ्यांना पुढे यायचे. सार्थक राजमुकुल या विद्यार्थ्यांना सुद्धा पुढे यायचे. बारावी वर्गामध्ये यश संपादन केल्याबद्दल सत्कार केला जातोय. मान्यवरांचा शुभाशीर्वाद आणि वाटचाल विद्यार्थ्यांना स्मरणात करण्याच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन उपयुक्त ठरणार आहे. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी एकदा पुढील विद्यार्थी 10वी वर्गामध्ये आम्ही उत्कृष्ट यश संपादन केले असे विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी सन्मानित करायचे. पहिली विद्यार्थी श्रावणी मदन जोशी. हे पण टाळ्यांची टाळाटाळ करायची नाही. टाळ्या जोरदार टाळायचे. आणि आपण मान्यवरांनी सांगितलं की ते जोरदार टाळ्या करायला हवी विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे विद्यार्थी सर्विसा प्रमुख आवडे. वर्गात यश संपादन करणारे विद्यार्थी सत्कार या ठिकाणी जवळ पुढील विद्यार्थी रेवा सुमित खाले. डन. जोरदार टाळ्या विद्यार्थीसाठी. कुठल्या शाळेत अभिनंदन. आता काय करायचं? हाँ इकडे बघ. श्रावणी नाव खूप छान मला आवडतं. हाँ इकडे बघ श्रावणी. ओके. आता आषाढ चाललंय लागणार आहे. पुढील विद्यार्थी रेवा सुमित भागे. त्यानंतर जे दुसऱ्या विद्यार्थ्यांनी फटाफट पुढे यायचंय. आपल्याला वेळ थोडा कमी आहे. कालेरी पाऊल लावले यांनी कृपया पुढे यायचे. गायत्री रवींद्र पुजारी. ओके इकडे बघ. हाँ इकडे बघ. ओके. देवेश करोडे हा 12वी वर्गातला विद्यार्थी. त्याचा सुद्धा आपल्याला सत्कार करायचा. त्याने समोर यायचे. जोरदार टाळ्या विद्यार्थ्यांसाठी. पुढचे विद्यार्थी इथे पालकही उपस्थित असून त्यांनी पण यावं. काय नाव दिदी? रेवाचे आई वडील आहेत कुणी? पालकांनी काल्यासह येऊन संस्काराचा स्वीकार करायचा आहे. या समोर या ताई जवळ थांबा. ओके हाँ इकडे बघा. जोरदार सर, टाळ्या इकडे. विद्यार्थ्यांसाठी एकदा पालकांसह या ठिकाणी सन्मान केला जातोय. पुरस्कृत केलं जातंय. कालेरी पाऊल लावले जे विद्यार्थी. अगोदर तुझं मग त्या दोघांचं. कालेरी पाऊल लावले. कावेरी तुझी आहेत आई? या आजच्या नावाच्या कुटुंबासाठी टाळ्या वाजवा आजी साठी. जोरदार टाळ्या. गायत्री रवींद्र पुजारी. हात लावा बाबा. हाँ बघा इकडे. इकडे बघा सगळे. एक लोक इकडे. ओके हाँ चालेल. पुढील विद्यार्थी गायत्री रवींद्र पुजारी. गायत्रीच्या या ठिकाणी सन्मान करण्याच्या हस्ते. गायत्री छान छान नाव आहेत ना सगळ्यांची. आमच्या पुढील विद्यार्थी
यश प्रवीण गायकवाड विद्यार्थ्याने समोर यायचे पालकांसह येऊन हा जो पुरस्कार आहे जो सत्कार आहे त्यानंतर विद्यार्थी अजिंक्य विजय टेरकर चला यश प्रवीण गायकवाड विद्यार्थ्यांचा सत्कार होतोय अजिंक्य विजय टेरकर पुढील विद्यार्थी त्यांनी कृपया समोर यायचे पुढे मुख्याध्यापक तुम्ही आणि तुम्ही अच्छा मग ठीक आहे तुझं काय नाव बेटा यश यश प्रवीण गायकवाड ते सिद्ध करायचं विद्यार्थी अजिंक्य विजय टेरकर येतोय ना फोटो हो अजिंक्य विजय टेरकर पुढील विद्यार्थी आपल्या पालकांसह समोर आहे साईनाथ विश्वनाथ ओके पुढील विद्यार्थी क्रॉस ओव्हर अजिंक्य विजय टेरकर विद्यार्थ्यांचा सत्कार होते साईनाथ विश्वनाथ धोके या विद्यार्थ्याचा सुद्धा आपल्या या ठिकाणी सत्कार करायचा आहे त्याने आपल्या पालकांसह समोर यायचे हा इकडे बघ दोघीकडे बघा पुढील विद्यार्थी महेश भीमराव धोके अभिनंदन तुमच्या दोघांचे अच्छा नाही माहिती काय धोके बंधूंचा आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत ज्येष्ठ कनिष्ठ बंधू या ठिकाणी उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल दोन्ही भावनांचा आपण या ठिकाणी सत्कार करतो जोरदार टाळ्या या विद्यार्थ्यांसाठी पुढील विद्यार्थी शुभाना पाकिस्तान शुभम यांनी कृपया समोर यायचे आपल्या मार्गांसह त्यानंतर विद्यार्थी रश्मी विलास पिंपळवाडकर या विद्यार्थ्यांनी सुद्धा समोर यायचे सत्कार स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत जोरदार टाळ्या विद्यार्थ्यांसाठी हा इकडे बघ बाळा इकडे बघ इकडे पुढील विद्यार्थी शुभमराव पाटकर शुभमचा सुद्धा या ठिकाणी आपण महाराजांच्या हस्ते सत्कार करत आहोत त्यानंतर विद्यार्थी रश्मी विलास पिंपळवाडकर तिचा या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत महाराजांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत विद्यार्थ्यांना पुढील वाटण्यासाठी शुभसेवा आपल्या या ठिकाणी सत्कार झाला आपल्या सामाजिक मंडळामध्ये आपण कार्यक्रमातून निरोप घ्यायचा नाहीये आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या वेळेच्या व्यस्ततेमुळे हे कोर्स आपल्याला लवकर करावं लागलं पुढे आपल्याला मार्गदर्शन घ्यायचंय कार्यक्रमाला व्हायचं पुढे जाऊ नका आणि दिवाकुकर या विद्यार्थ्यांनी कृपया मार्गांसह यायचे अथर्व याचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय पुढील विद्यार्थी ओम वानखेडे या विद्यार्थ्याचा सुद्धा सत्कार आपल्याला करायचा आहे कृपया समोर यायचे आणि त्यानंतर निलेश पडीकर या विद्यार्थ्यांनी सुद्धा समोर यायचे 10वी वर्गामध्ये उत्कृष्ट संपादन केलं तर या विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करणार मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप या ठिकाणी देत आहोत इकडे बघा अलीकडे महेश विलास पेरकर या विद्यार्थ्यांचा आपल्याला ठिकाणी सत्कार करायचा आहे त्यांनी समोर यावं शिवराज शांत गायकवाड या विद्यार्थ्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करायचा आहे त्यांनी कृपया समोर यायचं आपल्या मार्गांसह ही कौतुका सुद्धा आपण सर्व विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी प्रदान करत आहोत पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत असताना मान्यवरांचे शुभाशीर्वाद आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले जोरदार टाळ्या विद्यार्थ्यांसाठी टाळ्यांच्या कडकडाट मध्ये होणार
आपण जेवढी निवड करायला कोरोनाच्या शिक्षणाविषयी समर्पण निष्ठा प्रेम स्वाभिमान या सगळ्या गोष्टींचा वाढवा त्या ठिकाणी लाभलाय. ओम वांगे या विद्यार्थ्याचा सत्कार त्या ठिकाणी निकेश बडीकर या विद्यार्थ्याचा सुद्धा सत्कार या ठिकाणी करायचा. सर्व विद्यार्थी कुणाचं नाव आहे की यामध्ये नक्की कुणाचं नाव आहे असेल तर कृपया कळवा.